नमस्कार. वन डे वन रीलचा आजचा 7वा भाग. तर मला माझ्या यूट्यूब चॅनलवर एका मातेनं प्रश्न विचारला होता कमेंट सेक्शनमध्ये, की अ, घरातल्या इतर ज्या अनुभवी स्त्रिया आहेत त्या म्हणतात, की जर आईनं चुरून जेवण केलं, म्हणजे दूध चपाती किंवा वरण चपाती असं चुरून पातळ करून जर जेवली आई, तरच आईला दूध येतं, नाहीतर आईला दूध येत नाही. किंवा एखाद्या मातेला त्यांच्यामध्ये जर कमी दूध येत असेल किंवा तिचं बाळ रडत असेल, तर त्याचं असं कारण आहे, की ती आई चुरून जेवत नाहीये, पातळ करून जेवण खात नाहीये आणि त्यामुळे तिचं दूध कमी झालंय आणि म्हणून तिचं बाळ रडतंय. असं खरं आहे का? तर हा प्रश्न मला एका मातेने विचारला होता. तर बाळंतिणीच्या आहारासंबंधी आज मी या गोष्टीचं स्पष्टीकरण देतो, की आईला बाळ आहे म्हणून त्या आईला दूध आहे. ती आई जेवण कसं करते, पातळ करते की घट्ट करते, या गोष्टीवर त्या आईला दूध आहे की नाही हे डिपेंड नाही. जर तसं असतं, तर जे जे लोकं चुरून खातात त्या सर्वच मातांना दूध आलं असतं. पण ॲक्चुअली आईला दूध का आहे? कारण त्या आईला बाळ आहे आणि त्या बाळाचं पोट भरण्यासाठी म्हणून त्या आईला दूध आलेलं आहे. त्यामुळं ती आई जेवण चुरून करते की लावून चपाती वेगळी आणि भाजी वेगळी खाते, यावर त्या आईच्या दुधाचं प्रमाण हे डिपेंड नाही. पण एक सांगतो, की बाळंतिणीनं सकस आहार घ्यावा. सकस हवी बालरोग तज्ञांच्या सल्ल्यानं आहार घ्यावा आणि जास्त मसालेदार, तिखट, आंबवलेलं खाणं टाळावं. पण मग ते तुम्ही चुरून खा किंवा वेगवेगळं खा, याने काही फरक पडत नाही. त्या आईला बाळ आहे म्हणून दूध आहे आणि बाळाने अंगावर पिलं, की त्या आईचं दूध वाढणारच आहे. धन्यवाद.